रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माननीय राज्यमंत्री ग्रामविकास महसूल अन्न व नागरी पुरवठा माननीय योगेशजी कदम यांचं जालना जिल्ह्यामध्ये मी सुरुवात संपूर्ण विषयाचा संपूर्ण आढावा या ठिकाणी घेतली. तरी बजेट माननीय मंत्री महोदयांनी बोलवले त्यांच्या डोक्याचा काही कल्पना विभागाच्या बद्दल काय विभागांना काय विषया आपल्या योजना जाहीर करतो. कागदावरती योजना असतात, प्रदर्शनामध्ये योजना असतात, योजना पूर्ण करत असताना काही खूप त्रास होतो. त्यामध्ये जे काय करता येईल ते तुम्ही नंतर आपण करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्वांच्या आणि मंत्री महोदयांना करतो. आणि आमच्या ठीक आहे. माननीय मंत्री महोदयांनी जालना जिल्हा 8 एकूण ब्लॉक आहेत जिल्ह्यामध्ये. त्यामुळे माहिती होत्या कुठे जाऊ पुढे येतो. याद्वारे मग एक गोष्ट आपल्याला लक्षात आली की मंत्री आहे त्याच्याकडे तर 8 ब्लॉक आहेत आणि 8 पैकी फक्त 2 ठिकाणी आपल्याकडे प्रसिद्ध कार्यरत आहे आणि ते सर्व माननीय शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जालना जिल्ह्याच्या संपर्क मंत्रिपदाची जबाबदारी दिल्याच्यानंतर पहिल्यांदा आज मी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलेलो आहे. आज जिल्ह्याची प्रशासकीय बैठक देखील आता पार पडली. माननीय माजी मंत्री आनंदी कुलकर्णी साहेब खारीसोंडीचे आमचे आमदार हिकमतजी देखील उपस्थित होते, अधिकारी उपस्थित होते. प्रशासकीय आढावा घेण्यात आला. परंतु आज माझा मुख्य उद्देश संपर्क मंत्री म्हणून जालना जिल्ह्यामध्ये जे शिवसैनिक आहेत त्या शिवसैनिकांच्या पाठीशी माझ्याकडे जी राज्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे ह्या पदाच्या मार्फत त्या शिवसैनिकांना ताकद देणं, शिवसैनिकांची कामं करणं. आमदार महोदय तर आहेतच, अजून कुलकर्णी साहेबांचे अतिशय अनुभवी माजी मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं त्यांच्यासारखी व्यक्ती आहेतच, परंतु एक ह्या पदाच्या मार्फत संपर्कमंत्री पदाच्या मार्फत आपल्या शिवसैनिकांना अजून ताकद कशी देता येईल आणि संघटनात्मक आढावा घेण्याकरता आज तिथे आलेला आहे. सलमान खान पुन्हा एकदा देशमुख यांच्या टार्गेटवर आला. देशमुख यांच्या 5 जणांना पुणे शाखेनं अटक केली. नाही, सलमान खानला जी आवश्यक सिक्युरिटी आहे ती दिली गेलेली आहे आणि बिश्नोई यांच्या बाबतीमध्ये आपली यंत्रणा ही पूर्णपणे अलर्ट आहे. ही कारवाई जी केली होती ती काय तक्रारी होणार नाही, ती सुमोटच कारवाई केली आहे. म्हणजेच आपलं पोलीस यंत्रणा ही तिथे सतर्क आहे आणि बिश्नोई यांचं एक प्रयत्न चालू आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या शहरामध्ये दहशती घडवून हे खंडणी मागायचे आणि असे त्यांचे जे काय त्यांचं ते गँग त्यांचं जे स्थापन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तो काम मी यशस्वी होणार नाही. प्रफुल्ल पटेल संसदेत आहे याची लाज वाटते असं बोलण्याची काही गरज नाही. ज्या व्यक्तींना महाराष्ट्राच्या जनतेने आता संपवलेलं आहे, जे व्यक्ती आमच्या मतामध्ये निवडून आलेले आहेत, त्यामुळे मला वाटतं अशा व्यक्तीवरती बोलायची आम्हाला गरज नाही. कैलास बोराडे महाराज प्रकरणी जे आहे आरोपी फरार आहेत. शरद पवार गैरहजर त्या बाबतीत मी काय बोलू शकत नाही, परंतु मला वाटतं शरद पवार साहेबांची जी काही राजकारण करण्याची पद्धत आहे ती आता तरी उद्धवजींनी समजून घेतली पाहिजे. कैलास बोराडे प्रकरणी सुरेश धस यांना पण